नमस्कार दर्शक हो. शुक्रवार आज 26 सप्टेंबरची उजनी व वीर धरणाचे अपडेट आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये जे तयार झाले होते त्याची तीव्रता किंचित कमी झाली असल्याची माहिती मिळत आहे. तर विदर्भातील काही जिल्हे तसेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आदी भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. सातारा व पुणे परिसरातील तसेच घाटमाथा तसेच सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील असा ही हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे. तरी पण 27 व 28 हे 2 तारीख या दिवशी सर्वांनी काळजी व सतर्कता घ्यावी. तर वीर धरणातून काल सकाळपासून जो पूर्वी 3200 क्युसेकचा विसर्ग होता तो 250 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. तर बंड गार्डनची आवक कमी होत चाललेली आहे, ती 6,500च्या आसपास असून उजनीतून आज शुक्रवारी सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 0 क्युसेक्स. तर उजनी धरणाची आजची टक्केवारी 107.40% असून वीज निर्मितीसाठी उजनी धरणातून 1600 क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. उजनी धरणात आज 121.20 TMC पाणी साठा झाला असून यातील उपयुक्त पाणी साठा हा 57.54 TMC आहे. तर उजनी धरणात येणारी दौंडची आवक ही 11,196 क्युसेक्स आहे. उजनीतून काल सायंकाळी 6 वाजताच्या अपडेटला जो 25,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता तो आजही तसाच आहे. यामध्ये 1600 क्युसेकची वाढ जर वीज निर्मितीची धरली तर 26,600 क्युसेक्स उजनी धरणातून थेट भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडला जात आहे. अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी निश्चितपणे एक लाईक करायला विसरू नका.